हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर हा आहे भोगीच्या दिवशीचा व्हिडिओ. तर या दिवशी आम्ही सुगड म्हणजे जी बोलकी असतात तर त्याची पूजा करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आधी मी देवाची जी आपली रोजची पूजा आहे तर ती करून घेतलेली आणि त्याच्यानंतर ही पूजा करता करता मस्तपैकी तुळशीजवळ छान अशी छोटीशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर भोगीचा सण होता म्हणून थोडीशी रंग भरून थोडीशी मोठी अशी दारासमोर रांगोळी काढली. त्याच्यामध्ये हॅपी भोगी असं लिहिलं आणि त्याच्यानंतर जे बाकीचं राहिलेलं आहे म्हणजे आता बोलकी पूजणं म्हणजे सुगड पूजणं, तर ते मी इथं करत होते. आईंनी ह्या वेळेला मस्त रंगीत कलरची बोलकी आणलेली होती. तर तीन रंगांमध्ये आहेत ती. किती मस्त दिसत आहेत ना, किती भारी वाटते. अगदी ह्याच्यामध्ये सुद्धा किती छान छान व्हरायटी आहेत. अगदी टिकल्याची असतात, वेगवेगळी असतात. आईंनी ते 3 रंगांची आणली आहेत आणि ते तुम्हाला 15 दिसते आहेत, कारण की निकिता, मी आणि आई असे मिळून तिघींचे 15 होतात. तर त्याच्यामध्ये घालण्यासाठी जे सामान आहे तर ते बोर असेल, गव्हाच्या लोंब्या, त्याच्यानंतर आम्हाला भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या नाहीत त्यामुळे आम्ही ते शेंगदाणे घेतलेले. परत त्याच्याबरोबर बाकी जे ऊस वगैरे होतं, गाजर वगैरे सगळं घेतलेलं होतं आणि ते सगळं त्या सुगड जे आहे त्यांना हळदी कुंकू लावून त्याच्यामध्ये ते सगळं घालून घेतले आणि त्यांना फुलंसुद्धा वाहिली आहेत. आणि इथे तुम्हाला स्वराज आणि अवनी दिसते, त्यांचंसुद्धा चाललं आहे की मग आज काय वेगळं काहीतरी चालू आहे ना, असं ते सुरू आहे सगळं. तर ही माझी पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर आईंनी आणि निकिताने मस्त असा स्वयंपाक केला होता. भोगीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी, नंतर तो राळ्याचा भात वगैरे बाकी सगळं तयारी सगळी झालेली होती. मस्त मिक्स भाजी वगैरे आणि त्याच्यानंतर सगळं नैवेद्य वगैरे भरला. बाकीचे सगळी कामं आवरल्यानंतर देवासमोर ठेवला. अशी ही भोगीची पूजा आमची पूर्ण झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला ही माझी छोटीशी भोगीची रांगोळीसुद्धा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू अँड स्टे ट्यून.